जय शिवराय मंडळी, कसं काय? प्राजक्ता माळी यांचा फुलवंती हा चित्रपट खूप जास्त चर्चेत आहे गेले काही दिवस. त्यांचा टीजर आला, त्यातली 2 गाणी आली आणि लोकांच्या पसंतीला उतरत आहेत. युट्यूबवर जे काही त्यांचे व्हिडिओ आहेत त्याचे कमेंट्स बघा, खूप जास्त कौतुक या चित्रपटाच्या गाण्यांचं किंवा प्राजक्ता माळी यांचं केलं जातंय. आता याच चित्रपटाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. फुलवंती या चित्रपटाबद्दल बोलत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा चित्रपट आधारित असणार आहे थोर इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर. या कादंबरीचा अभ्यास लेखकांनी, दिग्दर्शकांनी किंवा ही जी काही प्रोड्युसर्सची टीम आहे यांनी किती केला हे देखील खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. आणि त्या कादंबरीच्या आधारित प्रवीण तरडे यांचं लिखाण या चित्रपटाला भेटलेलं आहे, त्यामुळे लिखाण उत्तम असणार आहे अशा आपण अपेक्षा बाळगू शकतो. कारण की या मराठी इंडस्ट्रीमध्ये मला सगळ्यात जास्त विश्वास जर कोणावर असेल तर तो प्रवीण तरडे यांच्यावरच आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाचे लीड ऍक्टर्स प्राजक्ता माळी आणि कश्मीरी महाजन. प्राजक्ता माळी या महाराष्ट्राच्या खूप लाडक्या अभिनेत्री खूप आधीपासून राहिलेल्या, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही वादच नाही. आणि कश्मीर महाजन यांनी त्यांच्या गेल्या काही चित्रपटांमधून जी काही भूमिका सादर केलेली आहे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची असो किंवा दुसरी कोणती असो, त्यामुळे त्यांचा एक वेगळा ठसा या मराठी इंडस्ट्रीमध्ये नक्की तुटलेला आहे. आणि हा संपूर्ण चित्रपट देखील त्यांच्या त्या भूमिकेला धरूनच चालतोय. जरी त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं असेल की मी वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतोय किंवा एक ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय, पण हा सगळा जो काही माहोल असणार आहे फुलवंती मधला तो पेशव्यांच्या काळामधला असणार आहे, आपल्या मराठी संस्कृतीला जपणारा असणार आहे. मग ज्या अनुषंगाने कश्मीर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती, त्याच अनुषंगाने ही जी काही शास्त्रींची भूमिका आपल्याला फुलवंतीमध्ये बघायला भेटणार ती देखील ते उत्तम पद्धतीने साकारतील, यात काही शंका मला वाटत नाहीये. प्राजक्ता माळीबद्दल तर आपण बोललो होतो, जे काही गाणी आलेले आहेत 2 त्याच्यामध्ये त्यांचं जे काही नृत्य असेल, त्यांचे जे काही हावभाव असतील अतिशय उत्तम आपल्याला दिसून येत आहेत. पण फक्त इतक्याच गोष्टी फुलवंतीला खास बनवतात का? तर अजिबात नाही. कारण की चांगले कलाकार प्राजक्ता माळी असतील, कश्मीर यांच्यासारखे कलाकार आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये, चांगले दिग्दर्शक आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये. पण या चित्रपटाचं जे काही सादरीकरण केलं जातंय मराठी इंडस्ट्रीमध्ये ते खूप जास्त उत्तम आहे आणि खूप वरच्या लेवलला आहे. क्वचितच असे कोणते सिनेमे आपल्याला पाहायला भेटतात मराठी सिनेसृष्टीमध्ये जसं फुलवंती दाखवतात येत आहे. त्यांचं जे काही गाणं झालं, फुलवंतीच काय गाणं रिलीज झालंय, त्यासोबत मनमंजिरी म्हणून काहीतरी गाणं आहे, चुकी झाली असेल तर माफ करा, पण अशा 2 गाणी त्यांनी रिलीज केलेले आहेत. एक टीजर रिलीज केलेला आहे, जे काय सादरीकरण केलेलं आहे, जे काय सिनेमॅटोग्राफी आहे किंवा जे काय भव्यपणे दाखवण्यात आलेलं आहे अतिशय उत्तम. म्हणजे पेशवाईंच्या काळामध्ये जाऊन आपल्याला उभं करण्यात येण्याचं काम संपूर्णपणे फुलवंतीच्या टीमने केलं, त्यात ते यशस्वी देखील होतं. त्या टीजरवरनं आणि मी त्या 2 गाण्यांवरून इतकं बोलतोय. बाकी त्यांनी कथा कशी सादर केलेली आहे, कादंबरीमध्ये जास्त काही छेडखानी नाही केली लिखाण करताना, या गोष्टी देखील बघण्यासारख्या असतील. पण जसं मी आधी म्हटलं, प्रवीण तरडे यांच्याकडनं लिखाण केले गेले म्हणजे ते उत्तम असेल असं मला वाटतंय. पण या सगळ्या गोष्टी देखील बघण्यासारख्या असतील. बजेट या चित्रपटाचं किती आहे मला माहित नाही, मी बघण्याचा प्रयत्न केला गुगलवर वगैरे, पण ते काय मला भेटलं नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा की या चित्रपटाचं बजेट किती आहे. पण इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे मी जे बघितलं त्यामध्ये सांगितले प्रकारे खूप भव्य दिव्य बजेट घेऊन आपण हा चित्रपट घेऊन येतोय. 3 वर्षाचा कालावधी या चित्रपटाला स्वतः प्राजक्ता माळी यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये मग कास्टिंग असेल किंवा संपूर्ण डायलॉग रायटिंग असेल, याचाच अर्थ काहीतरी चित्रपटावर काम केलं गेलेलं आहे आणि ते दिसून येते टीजर मधून वगैरे किंवा त्या 2 गाण्यांमधून. खूप चांगलं, म्हणजे बघताना असं वाटत होतं की यार आपण हे कुठल्या तरी हिंदी किंवा खूप मोठ्या चित्रपटाचा टीजर वगैरे बघतोय का काय, पण नाही. तर हा प्राजक्ता माळी यांनी प्रोड्यूस केलेला फुलवंती हा चित्रपट असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कादंबरी कुणाची, तर बाबासाहेब पुरंदरे यांची कादंबरी, जे थोर इतिहासकार होऊन गेले, तर त्या कादंबरीवर तो आधारित चित्रपट असणार. त्यामुळे इतिहासाला म्हणू शकत नाही आपण, पण इतिहासाची एक जाण करून देणारा किंवा त्या गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचवणारा हा चित्रपट असू शकतो, नक्कीच असू शकतो. आता नृत्याबद्दल बोलायला गेलं, गाण्यांबद्दल बोलायला गेलं तर फुलवंती गाणं लोकांच्या पसंतीला उतरलेलं, त्याचे कमेंट्स एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन बघा, युट्यूबलाच भेटतात किंवा इथं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. असे उत्तम कमेंट्स आपल्याला त्या चित्रपटाच्या गाण्याच्या कमेंट बॉक्समध्ये बघायला भेटतात. त्यामुळे प्रेक्षकांची साथ आपल्याला आतापासूनच बघायला भेटते. 11 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट येणार आहे. मला असं वाटतं हा चित्रपट या वर्षीचा मराठी सिनेसृष्टीमधला सगळ्यात मोठा बिझनेसच्या बाबतीत यशस्वी होईल. खूप जास्त पैसे कमवल हा चित्रपट. फक्त कथेचं सादरीकरण वगैरे त्यांना नीट जमलं पाहिजे. चित्रपटामध्ये बोर नाही झालं पाहिजे. चित्रपटामध्ये वैभव मांगले आहेत, प्रसाद ओक आहेत आणि अजून खूप मोठे मोठे कलाकार आपल्याला बघायला भेटतात प्राजक्ता आणि कश्मीर यांच्यासोबत. त्यामुळे यांच्या असण्याने चित्रपटाला एक वेगळीच मज्जा येईल किंवा एक वेगळाच उत्साह येतो. कारण की कॉमेडीचा तडका असल्याशिवाय चित्रपटात चालत नाहीत. पण थोडंफार किती सिरियसनेस दाखवायचा, किती कॉमेडी दाखवायची हे त्यांच्यावर डिपेंड करतं आणि ते लोकांना किती पसंती सुधारते हे आपल्यावर डिपेंड करतं. त्यामुळे माझ्या मते टीजर आणि ते 2 गाणी बघून किंवा आतापर्यंत जे काही त्यांचं मार्केटिंगची स्कीम चालू आहे या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की आतापर्यंत या वर्षातील खूप यशस्वी चित्रपट हा असणार आहे फुलवंती. बाकी तुमचं या चित्रपटाबद्दल काय मत आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट मला किती आवडलाय, माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या का याविषयी मी या व्हिडिओमध्ये बोललो, त्यामुळे नक्की जाऊन या व्हिडिओवर क्लिक करा. आणि हो, उद्या धर्मवीर 2 चित्रपट रिलीज होणार आहे, त्या चित्रपटाबद्दल देखील आपण बोलणार आहोत, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.